नाही, आज चातुर्मातुर उपाय म्हणून 23 क्विंटल प्रति हेक्टरचा घोषणा जरी केली असली तरी या संपूर्ण कापसाचा मोठ्या प्रमाणामध्ये नाकारला जात आहे. कापूस रिजेक्ट केला जातो आणि म्हणून एक तर रिजेक्ट केला जातो आहे, सीसीआय खरेदी करत नाही आणि दुसरीकडे या कापसाला हमीभाव सुद्धा मिळत नाही बाहेर. व्यापाऱ्यांनी सुद्धा आता मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी केलेला आहे. तोच कापूस व्यापारी घेऊन गेले, सीसीआयच्या सेंटरवर सहज स्वीकारला जातो, पण शेतकरी घेऊन गेल्यानंतर मात्र स्वीकारला जात नाही आणि तो नाकारला जातो, जेणेकरून व्यापाऱ्यांचं फावलं पाहिजे. आता जी काही घोषणा झाली 23 क्विंटलची, ही व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी झाली, कारण शेतकऱ्याकडे आता कापूस राहिला नाही. व्यापाऱ्यांनी तो कापूस खरेदी केलेला आहे. आता तोच व्यापार कापूस सातबारा जोडून सीसीआयच्या माध्यमाकडे व्यापारी पाठवत आहेत आणि पैसे कमवत आहेत. ज्या कापसाला 5,000 रुपयाप्रमाणे खरेदी केलंय, तो कापूस आता 7,700 रुपयाने खरेदी करण्याचं विकण्याचं काम व्यापारी करतायत आणि प्रचंड पैसा नफा या शेतकऱ्यांच्या जीवावर, या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून, या सर्व शेतकऱ्यांना मारून ही सगळे व्यापारी मजा करतायत आणि त्याला शासनाची पूर्णपणे सहमती आहे. शासन त्यामध्ये सर्व सहभागी आहे, हे लपून राहिलेलं नाही.